हिटमॅन रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधनं निवृत्त झालेला आहे. कॅप्टन असताना रिटायरमेंट अनाऊन्स केलेली आहे. इंग्लंडसाठी टीम अनाऊन्स कधीही होणार होती. कदाचित त्याला मेसेज गेला आहे सिलेक्टर्सकडनं की आम्ही तुझा विचार करत नाही आहोत कॅप्टन्सीसाठी, आणि कॅप्टन नसताना 11मध्ये जागा ठेवणंही रोहितला सध्याच्या टेस्टच्या फॉर्ममध्ये मुश्किल होतं. त्याच्यामुळे त्याने रिटायरमेंट जाहीर केलेली आहे. 67 टेस्ट मॅचेस खेळलेला आहे. माझ्या दृष्टीने त्याची ओव्हलला त्यांनी 2021 साली केलेली इनिंग ही सर्वोत्तम टेस्ट मॅचमधली इनिंग होती. तुम्हाला जर का त्याची इनिंग अजून कुठली टेस्टमधली वाटत असेल तर ती नक्की आम्हाला कळवा. वन डे क्रिकेट मात्र तो खेळत राहणार आहे. त्याच्यामुळे 2027चं वर्ल्ड कपचं स्वप्न त्याच्या कर्णधारपदाखालीचं अजूनही शाबूत आहे. T20 विजेतेपदाचं स्वप्न साकार झालेलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं स्वप्न मात्र रोहितचं फायनलमध्ये हरल्यानंतर हुकलेलं आहे. पण न्यूझीलंड विरुद्ध भारतात 3-0 आणि ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलिया 4-1 हरल्यावरती काहीतरी कठोर निर्णय होणार होते आणि हा निर्णय झालेला आहे असं दिसतंय. रोहित शर्मासाठी 2027चा वर्ल्ड कप हे आता पुढचं टार्गेट असणार आहे. काय वाटतं, तिथपर्यंत तो फिट राहून भारताला अजून एक वन डेचं वर्ल्ड कप विजेतेपद मिळवून देऊ शकेल? सांगा आम्हाला.